तर हाय गाईज, आपण आलेलो आहे नाशिक येथे. आज आपण जाणार आहे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरमध्ये. तर स्टार्टिंग करूया. आता आम्ही इथे बस स्टँडवरती उतरलेलो आहे. इथून दिसते आपल्याला कमान गजानन महाराजची देणगी आहे भाऊ. इथून बघा कशी आजी चालत आहे. इथून पूर्ण गड वगैरे दिसतंय. वातावरण पण खूप छान आहे. मस्तपैकी व्हिडिओ काढलेला आहे बघा. आता पूर्ण व्हिडिओमध्ये आपण दर्शन करूया. इथून स्टार्टिंग आहे भाऊ. सध्याच आम्हाला दर्शन करायला 7-8 घंटे लागले भाऊ. बघा इथून सध्या स्टार्टिंग आहे भाऊ. आतमध्ये गेलं फुल गर्दी आहे भाऊ. इथून बघा आम्ही 4 वाजता मध्ये आज दर्शन करण्यासाठी लाईनमध्ये लागलो आहे. रात्री 11-12 वाजता ऑफिस आलेलो आहे. तर बघा आज 15 ऑगस्ट असल्यामुळे सुद्धा महाराजांनी थोडी देशभक्ती केलेली आहे. देवांच्या पिंडीला मस्त तिरंग्याचा आकार दिलेला आहे बघा. बघू फायनली आपण पोहोचलो आतमध्ये. काही देवांचे भक्त गर्दी असल्यामुळे अर्ध्या मंदातून ऑफिस गेलेले आहेत. तरी आपण हार मानलेली नाही. फायनली झालेले दर्शन बघा. बघू शकता आतमध्ये किती सुंदर सुंदर मस्तपैकी लाइटिंग वगैरे केलेली आहे. तर बाहेर आलेलो आहे. थोडे फोटो वगैरे काढावं म्हटलं, व्हिडिओ शूट केले. तर बघा बाहेरचे मंदिराचे दृश्य. तर बघू शकता त्र्यंबकेश्वरचं ज्योतिर्लिंग किती सुंदर आहे. तर म्हटलं फोटो होऊ द्या. बाहेर आल्यानंतर मस्त दुसऱ्या दिवशी गंगेवर आलो भाऊ. गंगेवर मस्तपैकी आम्ही आंघोळ वगैरे केलेली आहे. तर बघू शकता मग व्हिडिओ काढलेला आहे मी पूर्ण गंगेवरचा. इथं कुंभमेळा भरतो 12 वर्षातून एकदा. बघू शकता पूर्ण कुंभमेळा भरतो इथे. तर पूर्ण शूट केलेलं आहे. मग दिसले महाबली, बजरंगबली. तर आमच्या भाऊनं मस्तपैकी एक फोटो काढलेला आहे बजरंगबलीसोबत. बघा व्हिडिओ किती सुंदर मस्तपैकी काढलेला आहे व्हिडिओ. तर मग आमच्या भाऊला म्हटलं व्हिडिओ काढ माझा, मी असं वर पाणी फेकतो, तू तसा व्हिडिओ घे. तर हो बोलला. पाक असं वर पाणी फेकतो. व्हिडिओ काढला आमच्या भाऊनं मस्तपैकी. तर भाऊ म्हणे माया एक शॉर्ट व्हिडिओ घे. तर घेतो म्हटलं मी. काढून राहिलो भाऊ व्हिडिओ. तर ते शॉर्ट व्हिडिओ घ्यायचा ना, तर हा सुसरा पुरा हा हॅपी दिसू राहिला भाऊ. तर बघा इथून असं झालं भाऊ आमचं दर्शन. मग नाजो पट्टे हो. डिंग नांग चिक नांग डिंग नांग चिक.